वसईतून 11 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। गुन्हे शाखेच्या पथकानं एव्हरशाईन एका इमारतीवर छापा टाकला आणि कारवाई केली। या प्रकरणामध्ये एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे नायजेरियन वसईमध्ये राहत होते। जालना जिल्ह्यातील पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे। 19 पोलीस ठाण्यांच्या आवारामध्ये उभ्या असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या 1352 वाहनांचा लिलाव होणार आहे। अपघात, वाहतूक नियमांचं उल्लंघन, गुन्हेगारी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये ही वाहनं ताब्यात घेतली होती। मावळमध्ये बहिणीशी प्रेमविवाह केला म्हणून मेहुण्यानं भाऊजीवर प्राणघातक हल्ला केला। बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागात मेहुण्यानं मित्राच्या मदतीनं हा हल्ला केला। हल्ल्यामध्ये भाऊजी गंभीर जखमी झालेले आहेत आणि पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। अकोल्यातील बुलढाण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली। रेल्वे स्टेशन चौक परिसरात उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीला दुचाकीस्वारानं पळवून नेलं। अकोटफैल भागामध्ये नेऊन या मुलीवर अत्याचार करण्यात आले। घटनेनंतर आरोपी फरार झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिल्डरचं अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली। विधानसभा निवडणूक लढवलेल्या संदीप शिरसाटसह 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं त्या बिल्डरला नग्न करून पट्ट्यानं मारहाण केली आणि यावेळी बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली होती। अवैध धंद्यांविरोधात बुलढाणा जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आली आहे। आठवड्याभरात दारूबंदीच्या 288 तर जुगाराच्या 137 गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे। आतापर्यंत 12,13,000चा मुद्देमाल जप्त केलाय। बारामतीच्या वडगाव निंबाळकर गावामध्ये एका युवकाची हत्या करून पसार झालेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे। या दोघांनी एका 27 वर्षीय युवकाची व्याजाच्या पैशासाठी 5 एप्रिलला कोयत्यानं वार करून हत्या केली होती। यानंतर ते गायीच्या गोठ्यात लपून बसले होते। संभाजीनगरमध्ये बायपास परिसरात 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। आई-वडिलांची हत्या करण्याची धमकी देऊन एका व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले। या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। कोल्हापुरातील हातकणंगलेमध्ये भोंदूबाबांना अल्पवयीन मुलीवर अघोरी पूजा करून अत्याचार केले। हा भोंदूबाबा 4 महिन्यापासून मुलीवर अत्याचार करत होता। मुलीनं तक्रार दिली, त्यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून भोंदूबाबासह तिघांना अटक झाली आहे। नागपूरमधील एका कंपनीची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे कर्मचारी ग्राहकाच्या रिटर्न आलेल्या मालमधील पैशांमध्ये फसवणूक करत होते। ही बाब कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती।